नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातले 147 नगर परिषद आणि 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू. विमुद्रीकरणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष आज उतरणार रस्त्यावर. देशभरात होणार निदर्शनं, मात्र परस्पर विसंगत मतप्रवाह. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सादर होणार काही महत्त्वपूर्ण विधेयकं. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी.व्ही. सिंधू आणि समीर वर्मा ठरले उपविजेते. राज्यात 25 जिल्ह्यांमधल्या 147 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांसाठी सरासरी 70% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी ही माहिती दिली. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या 3705 आणि थेट नगराध्यक्षपदाच्या 147 जागांसाठी काल मतदान झालं. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल, असं सहारिया यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज विरोधी पक्षांनी देशव्यापी निदर्शनांची हाक दिली असली तरी त्यांच्या स्वरूपाबाबत विरोधी पक्षांमध्येच मतभिन्नता असल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये माकप आणि भाकप या डाव्या पक्षांनी 12 तासांच्या बंदची हाक दिली असली तरी ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष यात सहभागी होणार नाही, तर केवळ निदर्शनं करेल. काँग्रेस पक्षानं देखील या बंदमध्ये सहभागी होणार नाही असं सांगितलंय. पक्षानं भारत बंदची हाक दिली नाही तर जनभर जन आक्रोश दिवस पाळला जाणार, असं ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय. संयुक्त जनता दलानंही बंदमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतलाय. विरोधकांच्या या पवित्र्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र टीका केली आहे. देशातून भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचं उच्चाटन करण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना विरोधी पक्ष मात्र त्याविरोधात बंद पुकारत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. संसदेमध्ये आज महत्त्वाची विधेयकं सादर होणार आहेत. सागरी क्षेत्रातल्या वादांमध्ये तडजोड आणि अधिकार क्षेत्र या संदर्भातले विधेयक लोकसभेमध्ये चर्चा आणि मंजुरीसाठी सादर होईल. सागरी क्षेत्रामध्ये जहाजांची ये-जा करताना होणारं नियमांचं उल्लंघन, त्यावरची कारवाई या संदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानं एकत्रित करणारं हे विधेयक आहे. मानसिक आरोग्य विधेयक 2016 देखील आज लोकसभेत सादर होईल. राज्यसभेमध्ये कर्मचारी भरपाई सुधारणा विधेयक 2016 सादर केलं जाणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. HIV आणि एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विधेयक 2014 हे विधेयक देखील राज्यसभेत सादर होणार आहे. HIV बाधित व्यक्तींच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची तरतूद या विधेयकात आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळामध्येच कोळसा आणि खाण वाटपामध्ये अर्थव्यवस्थेचं गैरव्यवस्थापन आणि संघटित लूटमारीनं कळस गाठला होता, अशी टीका केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते पुण्यामध्ये एका महाविद्यालयामध्ये विमुद्रीकरण आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावरती बोलत होते. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अलीकडेच संसदेमध्ये बोलताना विमुद्रीकरणाचा निर्णय म्हणजे गैरव्यवस्थापन आणि संघटित लूटमार असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवरती गोयल यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. 2006 ते 2009 या काळात झालेल्या कोळसा खाण वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर लूट झाली. सुमारे 1,86,000 कोटी रुपयांचा तोटा या व्यवहारात झाल्याचं कॅग अर्थात महानियंत्रक आणि महालेखापालांच्या अहवालात म्हटलं होतं. याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं. राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श, 2G, ऑगस्टा वेस्टलँड अशी घोटाळ्यांची स्पर्धाच तत्कालीन संपुआ सरकारच्या काळामध्ये सुरू होती, असं ते म्हणाले. विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद संदर्भात बोलताना त्यांनी देशाची जनता सुजाण असून जनतेनं पंतप्रधानांच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय, असंही त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या प्रक्रियेनंतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत प्रयत्नशील आहे आणि दररोज परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे, असं बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सांगितलं. नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची नक्कल करणं अवघड आहे. नागरिकांनी रोखरहित व्यवहारांवरती भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. सर्व बँक शाखा एटीएम केंद्रांपर्यंत पुरेशी रोकड पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत, असं त्यांनी सांगितलं.
विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकांमध्ये तरलता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेनं बँकांसाठी CRR अर्थात रोख राखीव गुणोत्तराचं प्रमाण वाढवून ते 100% केलं आहे, असं त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. राज्यातल्या 30,000 आपले सरकार केंद्रांवरती डिजिटल बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्रामपंचायत स्तरावरती ही केंद्र व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम पाहतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या केंद्रांमुळे ग्रामीण शेतकरी, व्यापारी आणि वाहतूकदारांना सुविधा निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 500 आणि 1000 रुपयांच्या विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्यस्तरीय बँक समितीची तातडीची बैठक काल बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत झाले पाहिजेत, असं आवाहन त्यांनी केलं. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बी बियाणं, खतं आणि कीटकनाशकं खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातल्या बँकांच्या शाखांमध्ये रोकड उपलब्ध करून देण्यात यावी. खरीप हंगामातील पीक शेतकऱ्यांना बाजारात विक्रीसाठी करता यावं, यासाठी व्यापारी, वाहतूकदार आणि शेतकरी यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी बँकांनी पुढाकार घेण्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. समाजातल्या समानतेसाठी आपलं आयुष्य वेचणारे महान समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. स्त्रिया आणि बहुजन समाजाला शिक्षण दिल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, हे त्यांनी ओळखलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच देशामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला. गोव्यातल्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता होणार आहे. बांबोलीमच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये द एज ऑफ शॅडोज या कोरियातल्या चित्रपटानं या महोत्सवाची सांगता होईल. बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक SS राजमौली या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड, गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी यावेळी उपस्थित राहतील. 90 देशातल्या कलारसिकांनी गेल्या 9 दिवसांमध्ये या महोत्सवामध्ये चित्रपटांचा आस्वाद घेतला. शेती परवडेनाशी झालीये. पाणी, बी बियाणं, खतं आणि बाजारभाव असे घटक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कधी कोलमडून टाकतील याबद्दलही काही सांगता येत नाही. तरीही वेगळी वाट चोखाळत वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं जिद्द आणि मेहनतीनं फुलांची शेती फुलवून चांगलंच उत्पन्न मिळवून दाखवलंय. वाशिम जिल्ह्यातील धोत्रा इथले शेतकरी दिलीप राऊत पारंपरिक शेती करतात, पण या शेतीतून जास्त नफा मिळत नव्हता, म्हणून त्यांनी फुलांच्या शेतीची सुरुवात केली. त्यांनी 1 एकरामध्ये गुलाब शेती आणि 10 गुंठ्यांमध्ये निशिगंध तर 5 गुंठ्यांमध्ये वॉटर लिली फुलांची लागवड केली. यासाठी त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केला आणि योग्य पाण्याचं नियोजन करून फुलशेती यशस्वी करून दाखवली. फुलशेतीतून दर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 2000 फुलं निघतात. एका फुलाला बाजारपेठेत 5 रुपये दराप्रमाणे भाव मिळतो. माझ्याकडे एकरभर गुलाब शेती आहे. गुलाब शेती सेंद्रिय पद्धतीने आम्ही गुलाब शेती करतो. 2000 फुलं आम्हाला तिसऱ्या दिवशी तुटतात आणि ते बाजारपेठेमध्ये आम्ही वाशिम आणि मंगरुळपीरमध्ये विक्रीसाठी नेतो. राऊत यांना आतापर्यंत 1 लाखाचं उत्पन्न फुलशेतीमधून मिळालं आहे. फुलशेतीच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतात, हे राऊत यांनी कृतीतून दाखवलं आहे. त्यांनी फुलशेतीतून जिद्दीनं मिळवलेलं हे यश इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरतं. दिव्यांगांकडे दयावृत्तीनं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही बहुतांश कायमच आहे. शारीरिक आणि मानसिक अपंगत्वावर मात करून जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास अशा व्यक्तीही यशाचं शिखर गाठू शकतात. याचंच उत्तम उदाहरण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिव्यांग जलतरणपटू प्रणव दिवेकर. गर्भवतीच्या पोटात गुणसूत्राच्या 21व्या जोडीत दोष निर्माण झाल्यावर डाऊन सिंड्रोम असलेलं मूल जन्माला येतं. प्रणवच्या आईच्या बाबतीमध्ये हेच घडलं. प्रणव शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग जन्माला आला. जन्मतःच तो कमकुवत होता. त्याच्या घरच्यांनी प्रणवच्या या व्यंगावर मात करण्याचं ठरवलं. जिद्द आणि अथक परिश्रम घेतले. त्याच्या कलानं घेत लिहिणं, वाचणं यात त्याला गती कशी येईल यासाठी प्रयत्न केला.
सततचा सराव याच्या जोरावर तो 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. तसंच त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी कला आणि क्रीडा या दोन्ही गोष्टी शिकवायला सुरुवात केली. त्याच्या ज्या मुवमेंट्स होत्या या सिंक्रोनाइज्ड म्हणजे एका पाठोपाठ एक असणाऱ्या अशा ज्या असतात त्या होत नव्हत्या. त्यासाठी आम्ही कमला नेहरू पार्कच्या घसरगुंडीवरती एक एक्सपेरिमेंट केला. जिना चढण्यासाठी घसरगुंडीच्या शिडीवरती त्याला आम्ही संध्याकाळी घेऊन जात असू आणि एकेका पायरीवरती एक पाय त्याचा धरून ठेवायचा आणि पुढची पायरी ड्रॉप करून तिसऱ्या पायरीवरती त्याचा दुसरा पाय ठेवायचा. अशा पद्धतीने शिकवून त्याच्या सिंक्रोनाइज्ड मुवमेंट्स मध्ये आम्ही प्रगती साधली. कला क्षेत्रामध्ये तबला, पेटी, चित्रकला आणि पाककला यात प्रणवनं प्रावीण्य मिळवलं. पाककलेमधील तंत्रशुद्ध शिक्षण घेत त्यानं बेकरी आणि केटरिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. शारीरिक जडणघडणीसाठी सुरू केलेल्या स्विमिंगमध्ये प्रणवनं विशेष गती प्राप्त केली आणि आज तो आंतरराष्ट्रीय जलतरणपटू झाला आहे. अमेरिकेत पोर्टारिका इथं झालेल्या ऑलिम्पिकमध्ये आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या एशिया पॅसिफिक स्पर्धेत त्यानं पदकं पटकावली. अशा विविध क्षेत्रात मुसाफिरी करीत पुरस्कार पटकावलेल्या प्रणव दिवेकरला राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. ख्यातनाम लेखक आनंद यादव यांचं काल पुण्यामध्ये निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या झोंबी या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. नटरंग या त्यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटही तितकाच लोकप्रिय ठरला. कथा, कविता, कादंबरी, ललितलेखन, समीक्षा असे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी हाताळले. नांगरणी, काचवेल, माऊली, भय, घरभिंती आणि गोतावळा या त्यांच्या साहित्यकृती वाचकप्रिय ठरल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ते मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. त्यांच्या पार्थिवावरती आज दुपारी पुण्यामध्ये अंत्यसंस्कार होतील. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतल्या अंतिम सामन्यामध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. तायपेई चीनच्या ताई झू यिंगनं सिंधूचा 21-15, 21-17 असा पराभव केला. पुरुष गटातही हाँगकाँगच्या एनजी कालोंग एंगसननं भारताच्या समीर वर्माचा पराभव केला आणि समीरलाही उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. हवामान. येत्या 24 तासांमध्ये संपूर्ण राज्याचं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. राज्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या वेळी किमान तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनं कमी होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 147 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू. विमुद्रीकरणाचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष आज उतरणार रस्त्यावर. देशभरात निदर्शनं, मात्र परस्पर विसंगत मतप्रवाह. संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सादर होणार काही महत्त्वपूर्ण विधेयकं. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी.व्ही. सिंधू आणि समीर वर्मा ठरले उपविजेते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.